शेतकरी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये बुधवारी 27 मेला पाऊस पडणार आहे या आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तर बुधवारी जे वातावरण असणार आहे ते दुपारपर्यंत कडक उन्हाचा तडाखा महाराष्ट्रामध्ये असणार आहे. त्याचबरोबर आपण जर मध्य महाराष्ट्रामध्ये काही जिल्हे बघितले तर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण संध्याकाळी 6च्या सुमारास असण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये आपण अहिल्यानगर परिसर जर बघितला तर अहिल्यानगर परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर आपण जर वांबुरी परिसर बघितला, त्याचबरोबर राहुरी परिसर बघितला तर या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर श्रीरामपूर, लोणी, देवळाली या परिसरात जर आपण बघितलं तर पूर्णपणे या भागात कोरडं वातावरण असणार आहे. त्याचबरोबर राहता, शिर्डी या परिसरात देखील कोरडं वातावरण असणार आहे. कोपरगाव परिसर, येवला, त्याचबरोबर वैजापूर हा जर परिसर आपण जर बघितला तर या परिसरामध्ये देखील कोरडं वातावरण आहे. आता पावसाला सुरुवात, पाऊस कोणकोणत्या भागात असणार आहे? आपण जर पाथर्डी परिसर जर बघितला तर येथे पावसाचं आगमन होताना दिसत आहे आणि हा जो पाऊस आहे मान्सून पूर्व आहे. त्यामुळे आपण जर पाथर्डी, कडा हा परिसर बघितला तर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर आपण जामखेड, पाटोदा, करमाळा, कर्जत हा जर परिसर बघितला तर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. बुधवारी 27 तारखेला संध्याकाळी 6च्या सुमारास बीड, त्याचबरोबर आपण जर बीड परिसर जर बघितला तर बीड परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. बीड, गेवराई, त्याचबरोबर परळी हा जर परिसर बघितला, माजलगाव, तर या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण मराठवाडा म्हणजेच छत्रपती संभाजीनगर परिसर, सिल्लोड, जालना, परतूर, चिखली, पैठण हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर येथे पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. शेतकरी मित्रांनो, एक विनंती आहे, आपण चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड परिसरात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. जळगाव, अंबळनेर, पाचोरा, धुळे, शिरापूर, त्याचबरोबर चाळीसगाव, मालेगाव, मनमाड, वैजापूर या परिसरात कोरडं वातावरण दिसत आहे. आता आपण इथे सांगली परिसर जर बघितला तर सांगलीमध्ये तासगाव या परिसरात थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, ईश्वरपूर, निपाणी या परिसरात पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. आता आपण जर कणकवली परिसर जर बघितला तर कणकवली परिसरामध्ये हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी ह्या पडणार आहेत. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. सावंतवाडी, पणजी या परिसरात देखील हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. त्याचबरोबर बारामती, पुणे परिसर जर आपण बघितला तर पुण्यामध्ये देखील हलके ते मध्यम सरी पडणार आहेत. सासवड, जेजुरी, केडगाव, दौंड, श्रीगोंदा हा पट्टा तुम्ही बघू शकता. या पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर बारामती देखील हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी बारामतीमध्ये असणार आहे. फलटणमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आपण नाशिक परिसर जर बघितला, नाशिक परिसरामध्ये दिंडोरी, निफाड, सिन्नर, घोटी, त्र्यंबकेश्वर, पेठ हा जर परिसर पूर्ण बघितला आपण तर या परिसरामध्ये कोरडं वातावरण आहे. हा जो काही भागात हलके ते मध्यम सरी पडणार आहे तो मान्सून पूर्व पाऊस आहे. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही आहे. त्याचबरोबर या पावसामध्ये वाऱ्याचा वेग देखील असणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर एक विनंती आहे शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात
हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.